नमस्कार. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर जगभरच्या मराठी भाषिकांमध्ये एक आनंदाची लहर पसरली. हा अभिजात दर्जा मिळण्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषा विभागाचा खूपच महत्त्वाचा वाटा होता आणि प्रयत्न होते. अनेक वर्षांची मेहनत होती. आता अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेच्या संदर्भात खूप वेगवेगळ्या पद्धतीने विचार सुरू झाले आणि त्यातूनच आता मराठी भाषा विभागाने एक अतिशय नवीन असा उपक्रम हाती घेतला आहे आणि त्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे. आपल्याला कल्पना आहे की मराठी भाषेमध्ये प्रावीण्य असणं, मराठी भाषेवरती प्रेम असणं हा एक सांस्कृतिक आणि साहित्यिक महत्त्वाचा भाग आहे. पण आता बदलत्या काळामध्ये याच्याकडे आर्थिक दृष्टिकोनातून बघता येईल का असा एक विचार पुढे आला आणि म्हणूनच मराठी भाषेशी संबंधित रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या कोणत्या संधी असू शकतात याची एक यादी आम्ही तयार केली आणि त्याच्यावरून असं लक्षात आलं की खूप संधी आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या संधी आहेत. त्याची अनेक उदाहरणं सांगता येतील आणि मग त्यातूनच सार्थ मराठी या अर्थपूर्ण उपक्रमाचा जन्म झाला. या उपक्रमाच्या अंतर्गत मराठी भाषेशी संबंधित या ज्या वेगवेगळ्या अर्थार्जनाच्या संधी आहेत त्याची माहिती आम्ही देणार आहोत. याचे अर्थातच दोन भाग आहेत. पहिल्या भागामध्ये आपण ही संधी नेमकी कशी आहे, कोणती आहे आणि ती कशा पद्धतीने वापरायची याची एक सुरुवातीची ओळख ही पहिल्या भागात देणार आणि त्यानंतर अर्थातच ती संधी लाभप्रद होण्यासाठी म्हणून जे प्रयत्न करायचे, जे काही औपचारिक शिक्षण घ्यावं लागेल, प्रशिक्षण घ्यावं लागेल याबद्दलची माहिती आपण त्याच्यानंतर घेऊया. मग यासाठी सध्याच्या काळात मराठी भाषेशी संबंधित वेगवेगळ्या पद्धतीने काम करणाऱ्या यशस्वी लोकांच्या मुलाखती आपल्यापुढे आम्ही मांडत आहोत. म्हणजे मराठी भाषेत प्रावीण्य आहे, मराठी भाषेवरती प्रेम आहे आणि याचबरोबर मराठी भाषेशी संबंधित विषयामध्ये मी अर्थार्जन करतो आहे असं सांगणारे अनेक यशस्वी तरुण, अनेक लोक या महाराष्ट्रात आहेत. त्यांना शोधून काढून त्यांच्याशी ते या क्षेत्रामध्ये कसे यशस्वी झाले, त्यांना त्याच्यामध्ये कोणत्या अडचणी आल्या आणि एखाद्या नवीन तरुणाला, नवीन माणसाला या क्षेत्रात यायचं असेल तर त्याला काय काय करावं लागेल याचं मार्गदर्शन आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मराठी भाषा ही मोठ्या भाषिक समूहांपैकी एक आहे. अनेक जण ही भाषा बोलतात, कोट्यवधीच्या संख्येत लोक ही भाषा बोलत असतात आणि त्याच्यामुळे मराठी भाषेशी संबंधित रोजगार, स्वयंरोजगार किंवा व्यवसाय ज्यांना करायचा आहे, एकट्या दुकट्याने तो व्यवसाय करून चालणार नाही. अनेकांना त्या पद्धतीनं त्यामध्ये यावं लागेल आणि आता तर तंत्रज्ञान आपल्या मदतीला आलेलं आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने आणखी काही नवीन संधी आपल्यापुढे उलगडलेल्या आहेत. मला अशी खात्री आहे की आपल्या महाराष्ट्रातला मराठी तरुण मराठी भाषेसंबंधीच्या या ज्या नवीन संधी आहेत या समजावून घेईल, त्याच्यामध्ये काम करेल आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून किंवा त्याच्या उपव्यवसायाचा एक पुरवठादार म्हणून निश्चितपणे यशस्वी होईल आणि मग आपली ही अभिजात दर्जा लाभलेली मराठी भाषा ही अर्थार्जनाच्या दृष्टीने सुद्धा एक यशस्वी भाषा म्हणून जगाच्या पटलावरती आपण सारे अभिमानाने सांगू शकू. आपल्या सर्वांना माझ्या शुभेच्छा. नमस्कार. अमृताते ही पैजा जिंके अशी मराठीची ओळख ज्ञानमानी तुकोबरायांनी निर्माण केली आहे आणि ती ओळख टिकवण्यासाठी अनेकांनी खूप कष्ट केलेत यात शंकाच नाही. मात्र आजच्या काळातली आव्हानं थोडी जास्त आहेत हेही तितकंच खरं आहे. मराठी भाषा विभाग यासाठी झपाटून प्रयत्न करत आहे. पण मराठी भाषेला ज्या व्यावसायिकांनी अर्थकारण जोडलं त्यांच्या प्रवासाची ओळख जगाला करून द्यावी, त्यांचं स्वतःचं असं एक स्थान बघून बाकीच्यांनी त्यातून प्रेरणा घ्यावी अशी अभिनव कल्पना समोर आणली आहे या विभागाचे सचिव माननीय डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी. आणि असे व्यवसाय सुरू व्हावेत यासाठी प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला आहे तो अमृत संस्थेचे कार्यकारी संचालक
माननीय श्री विजय जोशी यांनी. प्रेक्षक हो, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तर मिळालाच, पण भाषेचं जतन आणि संवर्धन व्हायला हवं असेल तर ती भाषा ज्ञानभाषा, राज्यभाषा आणि अर्थभाषा म्हणूनही स्वीकारली गेली पाहिजे आणि ती तशी रुजली पण पाहिजे. मराठी भाषा हा पाया असलेले आणि त्यात डिजिटल माध्यमाची जोड दिलेले व्यवसाय ज्यांनी निर्माण केले अशा त्या क्षेत्रातल्या अग्रेसर उद्योजकांच्या मुलाखतींची मालिका आपण सार्थ मराठीच्या माध्यमातून सादर करत आहोत. डिजिटल क्षेत्रात मराठी भाषेवर आधारित काही हटके व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना आपण या सदरामध्ये आमंत्रित करणार आहोत. त्यानिमित्तानं तरुण तरुणींनी प्रेरणा घ्यावी आणि या क्षेत्रातल्या व्यवसायांमध्ये पुढाकार घ्यावा, या सदिच्छेसह आपण आजच्या मुलाखतीला सुरुवात करूया. आपले आजचे पाहुणे आहेत, थांबा, नावाआधी त्यांच्या कामाचा, त्यांच्या चिकाटीचा आणि त्यांच्या ध्यास वेडेपणाचा दरारा समोर येतो. ज्यांनी ज्ञानगंगा हा मराठी भाषेमधला पहिला ऑनलाईन विश्वकोश तयार केला आणि जवळजवळ 70,000 घरांपर्यंत पोहोचवला. ग्रोईंग डॉट्सच्या माध्यमातून 70 ते 75,000 विद्यार्थी ज्यांच्या शैक्षणिक ॲपचा लाभ घेत आहेत. 20 वर्षाहून अधिक काळ ज्यांचा शैक्षणिक क्षेत्रातल्या व्यवसायाचा अनुभव आहे, अशा श्री निलेश छडवेलकर यांचं आपण आपल्या सार्थ मराठीच्या या भागामध्ये मनापासून स्वागत करूया. नमस्कार सर. त्यांची ओळख ही त्यांच्या कामाच्या नावापासून सुरू होते, ग्रोईंग डॉट्स. याशिवाय ॲसेंट R&D प्रायव्हेट लिमिटेड, शैलानी सॉफ्टवेअर सोल्युशन्स LLP आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज या संस्थांचे निलेश संचालक आहेत आणि त्यांचा हा प्रत्येक व्यवसाय प्रगतीपथावर आहे. GMRT तर्फे घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय ऑनलाईन विज्ञान परिषदेच्या नियोजनाचा आणि आयोजनाचा भार ते स्वीकारतात. दिव्यांग व्यक्तींसाठी राष्ट्रीय पातळीवरच्या 8 ऑनलाईन साहित्य आणि सांस्कृतिक परिषदांचे त्यांनी आयोजन केलं आहे. यांना 17 राज्यस्तरीय आणि राष्ट्रस्तरीय वैयक्तिक पुरस्कार प्राप्त झालेत आणि ग्रोईंग डॉट्सलाही अनेक पुरस्कार प्राप्त झालेत. परिचय खूप मोठा आहे. मला असं वाटतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्याच्या लिंक्स देऊया. तर असे हे एकमेवाद्वितीय उद्योजक निलेश छडवेलकर यांचं आपल्या या सार्थ मराठीच्या भागामध्ये मनापासून खूप खूप स्वागत. निलेशजी, तुमचं या सार्थ मराठीच्या मंचावरती खूप खूप स्वागत आणि मला खूप आनंद होतोय तुमच्या व्यवसायाची माहिती जाणून घ्यायला पण, आणि आमचे प्रेक्षक सगळे जे ऐकणार आहेत तिथून पुढे जे काही घडणार आहे ते बघण्यात पण मला खूप इंटरेस्ट आहे. असं म्हणतात की व्यवसाय हा आपल्या रक्तातच असायला लागतो किंवा पूर्वीपासून व्यवसाय चालत असेल तर त्याच घरातली लोक जास्त चांगला व्यवसाय करू शकतात. तर तुमच्या बाबतीत असं काही होतं का? नाही, आमच्या घरामधला जर विचार जर केला तर माझे वडील मुख्याध्यापक होते, म्हणजे शिक्षक बॅकग्राऊंडचे होते, ते शिक्षक होते. आणि त्याच्यानंतर व्यवसाय असा, मीही खरं व्यवसायामध्ये पारंपरिक पद्धतीने आलो किंवा काही असं काही नाही. मी आलो ते अगदी अपघाताने आलो आणि त्याच्यात रुळलो आणि पुढे ते कंटिन्यू करत गेलो. हा एक भाग आहे. तर आम्हाला सांगा ना तुमचा प्रवास सगळा लहानपणापासूनचा, आणि मग कसं तुम्हाला व्यवसायात जावंसं वाटलं आणि आत्तापर्यंतच्या स्टेजला तुम्ही कसे आलात. आम्हाला तुमची सगळी कहाणी ऐकायला आवडेल. ओके. मी ना तसं धुळे जिल्ह्यामध्ये आमचं पिंपळनेर म्हणून गाव, तिथंच माझं बालपण गेलं. माझं कॉलेजचं एज्युकेशनही तिथंच गेलं आणि माझं कॉमर्सचं बॅकग्राऊंड, म्हणजे मी पहिले 12वीला कॉमर्स केलं, नंतर ग्रॅज्युएशन कॉमर्स झालं, MCOM पर्यंत माझं शिक्षण झालं. या सगळ्या गोष्टी ज्या घडल्यात त्या पिंपळनेरलाच घडल्यात. बरं, पण पिंपळनेर तसं लहान आहे का मोठं आहे गाव? नाही, पिंपळनेर तसं अगदी लहान गाव आहे ॲक्च्युली. साधारणतः 20-30 हजार लोकसंख्येचं ते गाव आहे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे भारतातले जे प्रमुख आदिवासी जिल्हे जे समजले जातात, म्हणजे नंदुरबार असेल, धुळे असेल, तर त्या धुळ्यामधलं एक आमचं धुळे जिल्ह्यामधलं साक्री तालुक्यातलं पिंपळनेर हे गाव. माझं बालपण जर म्हटलं तर तसं थोडंसं ह्या पोलिओच्या याच्यामुळे थोडंसं वेगवेगळ्या गोष्टींनी हेच झालं की माझा एज्युकेशनशी संबंध नाही आला. माझं म्हणजे ना, मी 14 महिन्यांचा असताना मला पोलिओ झाला आणि डॉक्टरांच्या चुकीमुळे खरं हा पोलिओ झाला. तापा म्हणजे इंजेक्शन देण्यात आलेत आणि त्याच्याने मला हा सगळा पोलिओ झाला. आणि पोलिओ एवढा सिव्हिअर झालेला होता की 10 दिवस मी अक्षरशः कोम्यामध्ये होतो. डॉक्टर म्हणाले की हा जिवंत राहील की नाही माहीत नाही, वेडा होईल,
आंधळा होईल असं डॉक्टरांनी त्यावेळेला सांगितलं होतं. पण आईवडिलांनी खूप मेहनत घेतली आणि आज निदान मी चालू शकत नाही एवढं जर सोडलं तर बाकीच्या गोष्टी योग्य पद्धतीने चाललेल्या आहेत असं समजायला काही हरकत नाही. मी विचार करू शकतोय ही माझ्यासाठी खरं म्हटलं तर खूप मोठी उपलब्धी आहे इतक्या कठीण परिस्थितीनंतर. आणि याचं पूर्ण श्रेय मी माझ्या आईवडिलांनाच देतो. म्हणजे मी नेहमी म्हणतो की प्रत्येक आई ही एका मुलाला किंवा आपल्या मुलाला एक वेळा जन्म देते, परंतु मला त्यांनी 2 वेळा जन्म दिलेला आहे असं मी नेहमी म्हणत असतो. मग आणि इतका सिव्हिअर पोलिओ होता की मी 5-6 वर्षाचा होईपर्यंत माझं म्हणजे मला खाणं सुद्धा स्वतःच्या हाताने खाता सुद्धा येत नव्हतं. तोंडापर्यंत हात जायचा आणि खाली पडून यायचा. मग त्यामुळेच मग शाळेत जाणं नव्हतं. मी 4थी पर्यंत शाळेतही जाऊ शकलो नाही. मग त्याच्यानंतर शाळेमध्ये जायला लागलो त्यावेळेला मग पाऊस आला किंवा असे कोणी घेऊन जायला जर नसेल तरी पण मग शाळेमध्ये जाणं तेवढं पॉसिबल नव्हतं. परंतु आमच्या घरामध्ये वडीलच मुळात शिक्षक, त्याच्यानंतर आईचंही शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप चांगला आणि माझ्यापेक्षा मोठे 3 बहीण भावंड आहेत. तेही अभ्यासामध्ये चांगलेच आहेत म्हणजे सगळं. तर कदाचित तो वारसा माझ्या ते उतरलेला होता. आणि मग त्याच्यामुळे शाळेत जरी जाणं नव्हतं तरी पण अभ्यासाकडे किंवा ते ग्रास्पिंग वगैरे ते एका दृष्टिकोनातून चाललेलंच होतं. बरोबर. आणि शाळेत 10वी पर्यंत झालं. मग नंतर मी त्यावेळेला एक ट्रायसिकलने शाळेमध्ये जायचो. 3 चाकी जी सायकल आहे त्याच्याने शाळेत जायचो. आणि त्याच्यानंतर कॉलेजला जायला लागलो. कॉलेजला त्यावेळेला खरं बघितलं ना मी व्हीलचेअर वापरायचो नाही कॉलेजला असेल किंवा त्या पिरियडमध्ये. मग कसं जाणं व्हायचं माझं तर त्याच्यामध्ये माझे जे मित्र होते मला मित्र खूप छान मिळालेत आणि ते मला अक्षरशः कडेवर घेऊन मला कॉलेजला घेऊन जातील, घरी सोडतील असं सगळं ते करत होते. आणि त्याच वेळेला कॉलेजमध्ये मात्र 10वी पर्यंत मी थोडासा बुजराही होतो. म्हणजे ज्याला कोणत्याही जो दिव्यांग व्यक्ती असतो तर त्याच्यामध्ये समाजाशी एवढा इंटरॅक्शन नसतं त्याचं. कारण एकदा घरी आला की तो घरीच आणि बाहेर गेला तर तेवढ्या जिथे गेला तिथंच तो अडकलेला असतो. तर मग ह्या सगळ्या परिस्थितीमुळे बुजरा वगैरे होतो. न्यूनगंडही होता की अरे आपण बोलू शकत नाही किंवा इतरांपेक्षा थोडे वेगळे आहोत. दुसरे आपल्याकडे आजही बघतो ना मी तर लहान मुलं असतील किंवा सर्कसमध्ये कसं एखादा गोष्ट बघितली जाते त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने जसं बघितलं जातं काही काही नजरा तशा असतात. त्या काळामध्ये जरा जास्त होते. आता ते थोडंसं या पद्धतीचं प्रचार प्रसार म्हणा किंवा माहिती वाढायला लागलेली असल्या कारणाने तो परिणाम कमी पण अजूनही काही प्रमाणात फेस करायला लागतं. अजूनही खूप म्हणजे दिव्यांग म्हटलं की त्यांना एक घरातल्या फर्निचर सारखं वागवतात. दुर्दैवाने ही परिस्थिती आहे. म्हणजे मी तुमची जी गोष्ट ऐकतेय त्यातनं मला जाणवतंय की खरंच तुमचे आईवडील खूप महान आहेत की त्यांनी एक तर तुम्हाला जगवण्यासाठी इतके कष्ट घेतले, पुन्हा एका अर्थाने स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी इतकी मदत केली आहे. खूपच महत्वाची गोष्ट आहे ही. आणि मग कॉलेजमध्ये असताना मी खरं मला आत्मविश्वास त्या कॉलेजमध्ये मिळाला खरं की म्हणजे मी पहिले कधी भाषण वगैरे असे कधी दिले नाहीत. आणि कॉलेजमधलं मला आजही पहिलं जे भाषण जे मी आठवतो तर महात्मा गांधींवर जे भाषण दिलं होतं तर ते अक्षरशः असं थरथर थरथर करत करत मी बोललेलो होतो त्यावेळेला. परंतु हे 3 वर्ष जे होते कॉलेजचे माझ्या मित्रांच्या साथीने असेल किंवा प्रत्येकाच्यामध्ये सहभाग घेतलेला असेल माझा आत्मविश्वास खूप चांगला तिथं डेव्हलप झाला. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की आमचे 1200 विद्यार्थ्यांची ती शाळा होती आणि त्याच्या 3ऱ्या वर्षी मी सगळ्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन 1 नंबर आलो आणि जनरल चॅम्पियनशिप सुद्धा जिंकली. म्हणजे तो खरंच म्हणजे माझ्यासाठी ती एक त्यावेळेला उपलब्धीच होती की माझा प्रवास तिथं चेंज होत होता. म्हणजे त्याच वेळेला जर बघितलं ना तर अकॅडमिक्स मध्ये म्हणजे माझं वाचन त्यावेळेला खूप होतं. म्हणजे आणि असं नाही की मी कॉमर्सचा होतो म्हणून फक्त कॉमर्सच वाचेल असं नाही. सगळे जेवढे विषय माझ्या समोर येतील तेवढे विषय वाचावेत त्याच्यामध्ये मी आवड घेत होतो. आणि त्याच्याचमुळे एक माझ्या आयुष्यामध्ये एक चांगली एक गोष्टही घडली ती म्हणजे माझा बीकॉमचा रिझल्ट लागण्या अगोदर मी गटविकास अधिकारी आणि उपकार्यकारी अधिकारी जो असतो MPSCची परीक्षा ती मी पास झालो होतो. परंतु त्यावेळेला मी व्हीलचेअर वापरत नव्हतो. आणि मग त्याच्यामुळे वडील आणि घरातली मंडळी म्हणाले की दर 3 वर्षांनी बदल्या होतात, तू कुठं कुठं जाशील आणि कसं कसं होईल हे सगळं. त्याच्यामुळे मग त्या विषयाकडे जाणं झालं नाही. मग मी माझा भाऊ असतो पुण्यामध्ये होता त्यावेळेला मी असायचो पिंपळनेरला. परंतु मग तो असायचा पुण्यामध्ये, तो सॉफ्टवेअर इंजिनियर होता. मी पुण्याला आलो आणि
त्यावेळेला कॉमर्सचा असल्या कारणाने मी चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट म्हणजे CFA या कोर्ससाठी मी प्रवेश घेतला. बरं. ग्रामीण भागातला असल्या कारणाने म्हणजे हे 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. तर मग त्यावेळेला इंग्लिश एवढं काही चांगलं नाही. नंतर घरी आल्यानंतर पुण्यामध्ये जरी शिफ्ट मी झालो तरी पण क्लास लावणं म्हणा किंवा ते शिकवणं असणं म्हणा, कारण CFA म्हटलं तरी हायर लेवलचं एज्युकेशन होतं ते घरच्या घरी मला. आणि त्याच वेळेला माझ्या आयुष्यामध्ये माझे 3 ऑपरेशनही झालेत. बरं. हा म्हणजे पोलिओ संदर्भामध्ये. म्हणजे माझं 25 वर्षाचं जे वय होतं त्याच वयामध्ये माझे साधारणतः 2 वर्ष हे माझे प्लास्टरमध्ये गेलेले होते. आणि मग ज्यावेळेला मी पुण्याला शिफ्ट झालो त्यावेळेला पुन्हा माझं ऑपरेशनही झालं. मी CFA ला ऍडमिशनही घेतलेलं होतं आणि त्याच्यामुळे मी पहिलं 6 महिन्याची परीक्षा पास झाली. पण नंतर मात्र मी त्याच्यामध्ये नापास झालो. आणि त्यावेळेला मग पुन्हा प्रश्न आला खरं जीवनामध्ये की BCom झालेलं होतं, MCom झालेलं होतं, परंतु दिशा काही मिळत नव्हती आयुष्याला की करायचं काय आपण नेमकं. हा एक मोठा प्रश्न त्यावेळेला खरं माझ्या आयुष्यामध्ये यायला. म्हणजे कसं बघा, जीवन कसं असतं की जो मुलगा 10वी पर्यंत न्यूनगंडाने पछाडलेला होता तो कॉलेजमध्ये त्याच्यामध्ये आत्मविश्वास आला, त्याने जनरल चॅम्पियनशिप जिंकली, परंतु काहीच आयुष्यात ध्येय राहिलं नाही. त्याच्यामुळे तो पुन्हा निराशेच्या गर्दीत गेला. आणि तो माझ्या आयुष्यात तो एक फेज आला. मग मी पुण्यामध्ये असताना काय करायचं, घरी नुसतं बसून तर काही राहता येत नाही. मी पुन्हा थोडासा निराश होऊन पुन्हा पिंपळनेरला निघून आलो माझ्या आई वडिलांकडे. ओके, की काय करायचं, म्हणजे काही मार्गच नव्हता खरं माझ्या आयुष्यामध्ये. आणि मग तेव्हा एक गोष्ट मात्र माझ्या आयुष्यामध्ये आली ती म्हणजे कम्प्युटर. अच्छा. कम्प्युटर कशी आली की माझा भाऊ सॉफ्टवेअरमध्ये, त्याने मला एक कम्प्युटर त्यावेळेला म्हणजे घेऊन दिलं. आणि मग मी पिंपळनेरला आलो. पिंपळनेरला आल्यानंतर मग मी दिव्यांग व्यक्ती म्हटला म्हणजे बाहेर जाणं येणं नाही, आणि बाहेर जाणं येणं नाही त्याच्यामुळे घरीच बसणं. मग घरी पूर्ण जो वेळ आहे तो मी कम्प्युटरमध्ये इन्व्हेस्ट माझा झाला. आणि कम्प्युटरने मला खूप शिकवला. मग तिथली सगळी हेल्प वगैरे वाचून मी वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट हे जे बेसिक गोष्टी आहेत या सगळ्या अगदी व्यवस्थित शिकलो आपल्याच. म्हणजे मला जर आता तुम्ही जर असं आज जरी मी खरं म्हटलं तर 24 तास IT मध्ये काम करतो मी आता. पण जर तुम्ही म्हणाल की तुमच्याकडे ITची काय सर्टिफिकेट आहे असं जर तुम्ही विचारलं तर मी तुम्हाला एकही दाखवू शकणार नाही. इव्हन MSc-ITचं सर्टिफिकेटही दाखवू शकणार. अरे बापरे. म्हणजे दिलेश सर, तुम्हाला गंमत सांगते की आपल्याकडे एक अशी प्रथा म्हणायला हरकत नाही, लोकांची अशी प्रथा आहे की तुम्हाला ज्याच्यात करिअर करायचंय त्याचं सर्टिफिकेट मिळालं की तुमचं करिअर झालं, किंवा सर्टिफिकेट मिळवलं तरच करिअर नाहीतर होणार नाही. खरं. आणि तुम्ही तर याला एकदम काटच दिली असं म्हणताय. मग तिथून मग मला ते कम्प्युटर घेऊन दिलेलं होतं भावाने. मग मी ते घरच्या घरी शिकत गेलो. आणि एका बाजूला ह्याही गोष्टी घडत होत्या की आता पिंपळनेरला आलो, करायचं काय, हा एक मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. आणि मग त्याच वेळेला माझा एक जो मित्र होता शरद म्हणून, तर तो एका हॉटेलमध्ये म्हणजे वाईन शॉपमध्ये तो काम करायचा. आणि तिथली एक ऑपॉर्च्युनिटी आली की तिथं त्यांचं एक जे टॅक्स कॅल्क्युलेशनचं जे काम असतं तर त्याचं एक्सेलमध्ये त्यांना कॅल्क्युलेट करून हवं होता. मग त्यांनी मला विचारलं की निलेश तू करशील का. तर मी म्हणालो की करतो बाबा, रिकामाच बसलेलो आहे. मग मी त्यांचं पहिले ते केलं, त्यांना ते खूप आवडलं. आणि मग त्याच वेळेला मी आणि माझ्या भावाने त्यांना काय सांगितलं की आम्ही तुमचं सॉफ्टवेअर बनवून देतो की जेणेकरून तुमचं स्टॉक मॅनेज होईल, तुमचं सेल्स मॅनेज होईल. हे जे आपण आता वर्षाच्या शेवटी जे कॅल्क्युलेट करतोय हे तुम्हाला दर महिन्याला एकदम रेडी राहील, बिलं वगैरे सगळे रेडीमेड तुमची मिळतील, असं त्यांना सगळं सांगितलं. त्यांना ती कन्सेप्ट आवडली. आणि त्यावेळेला त्यांनी मला पहिले 5,000 रुपये ॲज अ ॲडव्हान्स दिलेत. आणि त्यांनी मला काम दिलं सॉफ्टवेअर क्षेत्रामधलं की ज्याचं मला काहीही माहिती नव्हतं. म्हणजे इव्हन सॉफ्टवेअर मध्ये काय प्रकार असतो हे माझा भाऊ इंजिनियर होता म्हणून ठीक होतं, पण मला वैयक्तिक माहिती नव्हता. आणि मग अशा पद्धतीने खरं माझा IT मधला किंवा IT मधल्या ह्या क्षेत्रातला प्रवेश झाला. किंवा व्यावसायिकतेकडे येण्याचा माझा जो अपघात घडला खरं तो ह्या पद्धतीने अचानक या निराशेच्या गर्दीतून मी तिकडं ओढलं गेलो. आणि ही पहिली ऑपॉर्च्युनिटी माझ्या जीवनामध्ये व्यावसायिक दृष्टिकोनातून आली खरं. ग्रेट. म्हणजे तुमचा प्रवास तर सुरू झाला
आता तुम्ही 3 ऑर्गनायझेशन्सचे डायरेक्टर आहात. हा, त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, की हा जो प्रवास होता ना, हम्म. की म्हणजे करायचं तर ठरवलं आपण, हम्म. ओके, परंतु मग आता सॉफ्टवेअर बनवायचं. सॉफ्टवेअर बनवण्यासाठी काय लागणार, तुम्हाला सगळ्यात पहिले प्रोग्रामिंग लँग्वेज यायला पाहिजे, तुम्हाला डेटाबेस यायला पाहिजे, त्यांचं सगळं कनेक्शन करून शेवटी एक फुल ऍप्लिकेशन बनवणं हा टोटल वेगळा सिनारिओ असतो. बरोबर. मग मी त्या दृष्टिकोनातून माझा शिकणं सुरू केलं. मी असायचो पिंपळनेरला, भाऊ असायचा पुण्याला. मग तोही त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्याच मोडमध्ये होता, त्याच्यामुळे मग त्यालाही पाहिजे तितका वेळ देता येत नव्हता. आणि मग मी पहिले जे शिकलं ते मी VC शिकलो, म्हणजे व्हिज्युअल सी, आणि त्याच्यातून प्रोजेक्ट डेव्हलप करायला सुरुवात केली. पण मला त्याच्यामध्ये अपयश आलं. ओके, मग मी दुसरा प्रयत्न केला पुन्हा HTML मध्ये, की बाबा याच्यामध्ये तरी बनवू आपण. तोही माझा प्रयत्न पूर्णपणे फेल गेला. मग मी तिसरा प्रयत्न केला व्हिज्युअल बेसिक मध्ये, आणि त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी पुढे गेलो, पण माझी डेटाबेसची काही कनेक्टिव्हिटी होत नव्हती. याच्यामध्ये 6 हे सगळं तुम्ही शिकत होता. ही मी माझं घरी पिंपळनेरला चाललेलं होतं, घरी बसून माझं सगळं हे काम. आणि त्यावेळेला मात्र एक मोठा प्रॉब्लेम असा मनामध्येही आला, की अरे आपण करतो काय, म्हणजे आपण तर M.Com म्हणजे कॉमर्स साईडचे, आणि आपण आता हे इंजिनिअरिंग वगैरे प्रोग्रामिंग वगैरे असं आपलं सगळं 6 महिने गेलेत. तो क्लायंटही म्हणायचा, अरे निलेश तू कब देने वाला है, कब देने वाला है. म्हणजे असं एकूणच आहे ना, असं थोडस पुन्हा आपण करतो का या विचारांमध्ये येत असताना, की कसं असतं, म्हणजे मला त्यावेळेला माझ्या जीवनातली आहे ना, किंवा उद्योजकतेमधली एक मोठी एक सीख मिळाली. खरं मला शिक्षा अशी मिळाली, की ज्यावेळेला आपले सगळे प्रयत्न संपतात, त्यावेळेला आपण पुन्हा एकदा ज्यावेळेला प्रयत्न करतो ना, त्यावेळेला आपल्याला यश मिळत असतं. आणि मला तीच गोष्ट माझ्या बाबतीत ती घडली, की ज्यावेळेला मी तिसरा प्रयत्न केला, माझं एक पुस्तक वाचण्यात आलं, आणि त्याच्यातून माझा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला. आणि त्याच्यानंतर मात्र आम्ही आमच्या धुळे जिल्ह्यामधले खूप साऱ्या व्यावसायिकांना सॉफ्टवेअर्स बनवून दिले. मग मी काय केलं, की माझे जे मित्र होते, जे आम्ही कॉलेजला मित्र होतो, आम्ही एकत्र येऊन मग शैलनी सॉफ्टवेअर सोल्युशन्स नावाची IT मधली कंपनी आम्ही आमच्या पिंपळनेरमध्ये सुरू केली, जी कदाचित धुळे जिल्ह्यातली पहिली कंपनी IT मधली असू शकते. आणि ती एका खेडेगावामध्ये आम्ही सुरू केली खरं. पण मग तिथून मग आमचा IT मधला प्रवास सुरू झाला. खरं माझा जो प्रवास होता तो सुरू झाला. मग त्याच्यामध्ये आम्ही किराणा दुकानदार असेल, मेडिकल शॉप असेल, केबल ऑपरेटर असतील, नंतर पतसंस्था असेल, असे आम्हाला हॉटेल्स असतील, लॉजेस असतील, रेस्टॉरंट्स असतील, असे जे सॉफ्टवेअर्स मिळत गेले, आम्ही ते सगळे सॉफ्टवेअर्स बनवत गेलो. आणि आमची अगदी थोड्याच पिरियडमध्ये धुळे जिल्ह्यातली एक म्हणजे ओळख असलेली IT कंपनी आमची तिकडं इस्टॅब्लिश झाली. आणि आमचा खरं या क्षेत्रातला प्रवास सुरू झाला. इथे ना उद्योजकता म्हणा किंवा याच्यामध्ये ना एक गोष्ट मला प्रकर्षाने आज इथं तुम्हाला सांगावीशी अशी वाटते, की मी हे शिकलो कसं काय. म्हणजे मला तर पूर्ण नवीनच गोष्ट होती. बरोबर. मी जे शिकलो ना, आजही माझं जे काही छोटं मोठं जे काही यश आहे, हे खरं आहे ना माझ्या अपयशाचं फलित आहे असं मी समजतो. म्हणजे मी एवढे अपयश किंवा एवढे बग्स बघितलेले आहेत, म्हणजे आमच्या सॉफ्टवेअरच्या लँग्वेजमध्ये एवढे बग्स बघितले आहेत ना, तर त्यांनी आज मी जे काही डिलिव्हर करतो ते विना बग तयार होण्याची पॉसिबिलिटी तयार झालेली. असं ते बग्सनी मला खूप शिकवलं. म्हणजे माझ्या अपयशांनीच खरं मला आज समृद्ध केलं असं मी समजतो. नाही, हा तुमचा मोठेपणा पण आहे असं मला वाटतं, की उद्योजकतेचं मूळ आहे ते म्हणजे गरज ओळखण्यात. आपल्याच परिसरामध्ये कोणत्या कामाची गरज आहे आणि माझं स्वतःचं कौशल्य काय आहे, ते कौशल्य ती गरज भागवू शकेल तर त्याच्यामधनं व्यवसाय निर्मिती होणार आहे. हे बेसिक जे काही आहे ते कुठेही अभ्यास किंवा कुठाचं तरी शिक्षण घेऊन न घेता सुद्धा तुम्हाला ते उमजलं आणि तुम्ही ते नेटाने केलं. आणि दुसरं तुम्ही जे म्हणालात ते अपयश हे यशाचं दार उघडणारच गोष्ट आहे, की एवढी दारं बंद झाली तर याचा अर्थ माझ्याकडे एवढ्याच संधी शिल्लक राहिल्यात, ते उघडून मी बघेन, पण मी ते करू शकेल आणि करणार. हे जे काही म्हणजे आपोआप नाही निर्माण झाली, त्यासाठी तुम्हाला खूप कष्ट घ्यायला लागले असतील, अनेक टेन्शन्सवरती मात करायला लागली असेल, पण त्यातनंही तुम्ही तुमची स्वतःची कंपनी सुरू केली. पण मग ज्ञानगंगाकडे कसं शिफ्ट झालात? ज्ञानगंगा हा खरं आमच्या जीवनामधला
खूप मोठा प्रोजेक्ट होता. आणि त्याची ही गोष्ट थोडीशी अशी आहे की आम्ही एका बाजूला सगळे सॉफ्टवेअर्स वगैरे डेव्हलप करत होतो. कुठं म्हणजे आमच्या भागामध्ये त्यावेळेला आम्हाला भरपूर कामही मिळत होते, ते आम्ही डिलिव्हर करत होतो. तर त्याच वेळेला एक विचार असा आला की आता ग्रामीण भागामध्ये आम्ही राहत होतो, आमच्या गावामध्ये एकच लायब्ररी होती आणि त्या लायब्ररीमध्ये जर एक व्यक्ती एक पुस्तक जर घेऊन गेला तर पुढचे 7 दिवस दुसऱ्या कोणालाही ते पुस्तक मिळणार नाही. हा एक भाग होता. तसंच ग्रामीण भाग असल्या कारणाने ज्याला आपण पैशांची उपलब्धता म्हणतो तीही मोठ्या प्रमाणावर नाही. आणि हे 25 वर्षापूर्वीचा काळ, आता तरी थोडीशी सुबत्ता म्हणा किंवा या गोष्टी वाढलेल्या आहेत, हे त्यावेळेला कमीच होता हा विषय. त्याच्यातून आमच्या आणि माझं जर वैयक्तिक जर म्हणाल तर माझं ज्या वेळेला मी कॉलेजमध्ये होतो वाचन खूप होता. तर मग त्याच्यातूनच ना आमच्या मित्रांमध्ये एक असा कन्सेप्ट निर्माण झाला की आपण स्पर्धा परीक्षांची जी विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यासाठी सगळंच जे त्यांची तयारी ती आपण एकाच ठिकाणी जर आणून जर मुलांना उपलब्ध करून दिली तर ही गरज आम्हाला आहे ना त्यावेळेला खूप प्रकर्षाने जाणून आली. त्याचे 2-3 फायदे होते. एक तर डिजिटल स्वरूप असल्या कारणाने आपण खूप सारी माहिती देऊ शकणार होतो. आणि कसं होतं की नुसतं भूगोलाचं पुस्तक 300-400 रुपयाला, सगळे विषयांचे पुस्तकं जर घ्यायचे तर 4-5 हजार रुपये लागणार होते त्याला. ओके, तर मग याच्यावर आपल्याला काय सोल्युशन काढता येईल ही एक गरज आम्ही त्यावेळेला ओळखली खरं. आणि ही आम्हाला मोठ्या वाईड रेंजमध्ये ही दिसत होती की याचा ग्राहक वर्गही मोठ्या प्रमाणावर आहे. मग आम्ही तो प्रयत्न तसा सुरू केला. मग आम्ही वेगवेगळे प्रकाशक असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की मराठीमध्ये माहिती उपलब्ध नव्हती. कारण ही 2003-4 ची गोष्ट आहे, म्हणजे आतापासून 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेला DVD सुद्धा नव्हती, फक्त CD स्वरूप, CD मध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन मिळत होती. मग आम्ही त्यावेळेला हा सगळा विषय घेतला. असं करत 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 आम्ही त्यावेळेला 7 ते 8 हजार पानं एकाच ठिकाणी असलेला मराठीतला पहिला डिजिटल विश्वकोश ज्ञानगंगा नावाने आम्ही 2005 साली त्याला रिलीज केला. म्हणजे हे मराठीतलं पायनियरिंग काम आहे असं म्हणता येईल आपल्याला. तसंच म्हणता येईल खरं. बरं, एक उदाहरण देतो की आता आम्ही ग्रामीण भागातले, त्यावेळेला लोड शेडिंग खूप असायचं. म्हणजे सकाळी 9 ते 12, 2 ते 5 लोड शेडिंग. काम करायचं केव्हा, आम्ही 5-6 लोक होतो. मग काम केव्हा करायचं कसं. पण ना एक उद्योजकाला हाही विचार नेहमी करायला पाहिजे की समस्या येणार आहेत, बरोबर, परंतु त्याच्यावर मार्ग काय काढता येतील आपल्याला. मग आम्ही काय केलं की आम्ही रात्री काम सुरू केलं. म्हणजे आम्ही आमची पूर्ण कंपनी रात्री म्हणजे पूर्ण आमचं पिंपळनेर गाव झोपायचं आणि आम्ही काम करत राहायचो. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही मग त्याच्यावरही मार्ग काढला. आमचे टायपिस्ट खूप चांगले होते. मग असं करत करत आम्ही पहिला तो विश्वकोश आम्ही रिलीज केला. आणि रिलीज केल्यानंतर मात्र त्याला लोकांनीही तितक्याच मोठ्या उत्साहाने त्याला ऍक्सेप्ट केला. आणि मागच्या त्या 7-8 वर्षांमध्ये आम्ही साधारणतः 1 लाखापेक्षा जास्त त्याचे सीडीज विकल्यात आम्ही. अरे बापरे. ओके. आणि एक्झिबिशन्सच्या माध्यमातून, बुक स्टोर्सच्या माध्यमातून आम्ही त्या विकल्यात. आणि त्याच्या माध्यमातून निदान नाही म्हटलं तरी लाखो वाचकांपर्यंत आम्ही तो पोहोचला. आणि जो एक पिंपळनेर या छोट्या गावामध्ये जो व्यवसाय सुरू केलेला होता या ज्ञानगंगाच्या माध्यमातून, तो मात्र महाराष्ट्रभर जायला आम्हाला आणि एक वेगळं रेकग्निशन मिळायला आम्हाला याचा खूप फायदा झाला खरा. एक उदाहरण देतो, समाधानाचा पण एक भाग असतो. व्यवसाय म्हटला म्हणजे पैसे येतातच, ओके, परंतु एक समाधानाचं एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो. साताऱ्याला आहे ना दरवर्षी एक्झिबिशन होतं, ग्रंथ प्रदर्शन म्हणून. तर आम्हीही तिथं आमचा स्टॉल लावायचो. शेवटच्या दिवशी रात्री 12 वाजेची वेळ होती. स्टॉल वगैरे संपलेला होता. आम्ही पुण्याला येण्यासाठी साताऱ्याच्या बस स्टँडवर आम्ही थांबलेलो होतो. तर त्यावेळेला बस स्टँडवर ज्यावेळेला आम्ही थांबलेलो होतो, मग तिथं अचानक आहे ना काय झालं, तिथले जे साताऱ्यातले जे बस म्हणजे तिथले जे व्यवस्थापक होते ते आमच्या जवळ आले. कारण तुरळक लोक ना, आम्ही 12 वाजेची वेळ होती. ते आम्हाला बघितलं त्यांनी की अहो तुम्हाला आम्ही ग्रंथ प्रदर्शनामध्ये बघितलं. म्हटलं हो. म्हणजे तुम्ही खूप छान प्रॉडक्ट बनवलेलं आहे म्हणे. म्हणजे मी तर घेतलंच माझ्या घरासाठी, पण मी ज्या माझ्या शाळेत शिकलो मी त्या शाळेसाठी सुद्धा घेतलं, मी त्यांना गिफ्ट करणार आहे. ओके, इथपर्यंतचा विषय झाला. मग बस आली, मग आम्ही बसमध्ये बसलो. बसमध्ये बसल्यानंतर त्या व्यक्तीने पुन्हा तो त्याच्या खुर्चीवरून उठून आमच्या बस पर्यंत आला आणि विचारतो
की तुम्हाला जागा वगैरे मिळाली का, आणि पुन्हा आम्हाला सांगतो की तुम्ही खूप छान काम केलेलं आहे आणि हे अजून लोकांपर्यंत आपण पोहोचूया. म्हणजे खरं जर बघितलं ना तर त्यांना आवश्यकता नव्हती. एकदा सांगितलं गेलं होतं, कौतुक केलं गेलेलं होतं त्यांचं. ओके, पण ती जी एक आपल्या ह्या कामातून जी एक अटॅचमेंट जी निर्माण करू शकलो आम्ही, ते मात्र खरंच एक समाधानाचा विषय आहे. नंतर अजून एक मला आपल्याला सांगावं असं वाटतं या निमित्तानेच, की आम्ही पिंपळनेरला होतो. 2005 साली आम्ही हा ज्ञानगंगा आम्ही रन केली, मार्केटमध्ये आणली. त्याच्यानंतर 2006 साली आम्ही इथं पुण्यामध्ये एक मोठं एक्झिबिशन होतं एज्युकेन नावाचा. तर त्याच्यामध्ये पुण्यातले सगळे जे टॉलवर्ड्स होते ते तिथं त्यांचे स्टॉल होते, आणि त्याच्यामध्ये आम्ही अगदी तरुण मुलांचा तो आमचा एक स्टॉल आम्ही तिथं घेतलेला होता. पण त्या स्टॉलने आम्हाला खूप आत्मविश्वास दिला. 4 दिवसाचा स्टॉल होता. त्या 4 दिवसांमध्ये आम्ही 1000 पेक्षा जास्त सीडीज आम्ही तिथं विकल्या, आणि सगळ्या पुणेकरांचं आम्ही लक्षही वेधलं. म्हणजे जसं आज सेलिब्रिटी सोबत लोक फोटो काढण्यासाठी उत्सुक असतात, त्या 2006 साली लोकांनी आमच्यासोबत फोटो काढले, आणि तो खरंच म्हणजे आमच्यासाठी खूप चांगलं एक अनुभूतीचा एक भाग होता, समाधानाचा तो एक अनुभव होता मात्र. आणि मग तुमची गाडी वेगाने गाडी निघाली. आता मला नेहमी प्रश्न पडला म्हणजे तुमचं, मी जेव्हा प्रोफाईल वाचत होते आणि माहिती घेत होते सगळी त्याच्यामध्ये, की आता तर गुगल आणि इतकं आहे की चुटकी सरशी सगळं नॉलेज आहे, आणि मुख्य मराठीत पण आहे, आपल्याला हव्या त्या भाषेत मिळता येते. मग तुम्हाला ज्ञानगंगाचं चालण्याला कधी कधी प्रश्न आला असेल ना? हो, आला ना. मग त्याला कसं तोंड दिलं? हा एक खरं महत्वाचा प्रश्न विचारला का ताई तुम्ही. याच्यामध्ये ना कसं आहे की काळानुसार जर आपण बदललो नाही ना, तर मात्र तो उद्योजक एखाद्या वेळेला उंच भरारीवर जरी असेल तरी पण तो कधी खाली येईल याचा भरोसा नाही. आम्ही मात्र आहे ना थोडंसं काळानुसार बदलत गेलो. पहिले आमच्याकडे सीडी होती फक्त, मग त्याच्यामध्ये 2 गोष्टी घडल्यात. खरं, ज्यावेळेला इन्फॉर्मेशन नव्हती त्यावेळेला आम्ही सीडी डीव्हीडीच्या माध्यमातून पोहोचत होतो. पण आपल्या भारतामध्ये इंटरनेटची क्रांती आली. म्हणजे इंटरनेट पूर्वी जे उपलब्ध नव्हतं ते मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हायला लागलं. नंतर ऑनलाईन स्वरूपामध्ये ही डेटा लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने मिळायला किंवा उपलब्धता त्याची वाढली. मग ज्याला आमचा जो ज्ञानगंगाचा जो आत्मा होता तो म्हणजे एका ठिकाणी माहिती व्यवस्थित कॅटेगराईज माहिती, याचं कुठं ना कुठं तरी थोडंसं व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जी नीड होती ती कुठं ना कुठं तरी डायल्यूट व्हायला लागली. मग याच्यावर काय सोल्युशन करायचं? मग आम्ही ना तो जो बेस होता तोही थोडासा चेंज करायला आम्ही मग सुरुवात केली. आणि एज्युकेशनमध्ये असेल किंवा आम्ही म्हणजे लर्निंग आणि याच्यामध्ये काम करत होतो, IT आणि एज्युकेशन याच्यामध्ये काम करत होतो. तर मग त्याच्यामध्येच काम करत असताना ह्या विश्वकोशाला अजून आपण वेगवेगळ्या कशा पद्धतीने पुढं नेऊ शकतो या दृष्टिकोनातून आम्ही थोडासा अजून विचार करायला लागलो. मग त्याच्यातून मग डेली ब्रेन टॉनिक सारखी एक सर्व्हिस निर्माण झाली, जी मुलांना विश्वकोशाचं कसं होतं की ज्याला जो टॉपिक पाहिजे तो तसा वाचत होता. ओके, पण मग मुलांसाठी मग आम्ही डेली ब्रेन टॉनिकने छोट्या छोट्या गोष्टी आपण कशा त्यांना देऊ शकतो की जेणेकरून त्यांचं नॉलेज मॅप वाढेल किंवा त्यांना एक नॉलेज बुस्टर सारखा त्याचा उपयोग होऊ शकेल, आणि त्यांना स्वतः शोधायची गरज नाही, तर ते डायरेक्ट त्यांच्या समोर येऊन त्यांचं ते नॉलेज मॅप डेव्हलप करण्याची एक प्रक्रिया कशी आपल्याला करता येईल अशा स्वरूपामध्ये आम्ही त्याला कन्वर्ट करायचं निर्णय घेतलेत. आणि अजून काही त्याच्यामध्ये मग काही एज्युकेशन सर्व्हिसेस आम्ही त्याच्यामध्ये जोडत गेलो. मग त्याच्यामध्ये विज्ञान आलं, आपली मराठी संस्कृती आली, त्याच्यानंतर अकॅडमिक्स आणलं. पूर्वी आम्ही म्हणजे फोकस जो होता आमचा तो नॉलेज बियॉन्ड टेक्स्टबुक्स, म्हणजे अभ्यासक्रमाव्यतिरिक्त नॉलेज जे आपल्याला परिपूर्ण करण्यामध्ये ही ती मदतगारच असतं, तर तो एक थोडासा फोकस होता. मग आम्ही नंतर अकॅडमिक्सवर पण आम्ही शिफ्ट झालो, आणि आता अकॅडमिक्समध्ये खूप उत्तम पद्धतीने आमचं नवीन एक ग्रोईंग डॉट्स परक नावाचं जे कन्सेप्ट आहे ते आता मार्केटमध्ये आम्ही त्याला घेऊन. ग्रोईंग डॉट्स हे नावच खूप आवडलं मला, की जे तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते सगळं तुमच्या त्या नावामधनं येत आहे. त्याची एक छोटीशी गोष्ट अशी आहे की ज्ञान म्हणजे काय, म्हणजे ज्ञानाची व्याख्या आपण कशी करायची. तर ज्ञानाची व्याख्या म्हणजे की आता बोर्ड आहे एखादा, त्या बोर्डवर जो आपण एक डॉट जर टाकला तर एवढ्या मोठ्या ज्ञानामध्ये मला किती माहिती आहे याची स्वतःला अनुभूती होणं म्हणजे ज्ञान आहे.
आणि हा जो डॉट आहे ना, हा सातत्याने प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तो विस्तारत असतो जातो आणि त्या विस्तारण्यामध्ये एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेजची एक भूमिका असावी या दृष्टिकोनातून आम्ही आमचे जे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे त्याचं नाव आम्ही ग्रोईंग डॉट्स असं ठेवलं. आणि तुमचा व्यवसाय पण वाढत चाललाय त्या पद्धतीने. हो, अगदी ग्रोच होत आहे. आणि मला ते एक छान तुमचं गोष्ट म्हणजे कौतुकास्पद वाटली ती ही की हे ज्ञानगंगा जसं ते तुम्ही म्हणला तसं की इझिली अवेलेबल व्हायला लागलं, तसं तुम्ही फ्री सगळ्यांना उपलब्ध करून दिलंय आता अगदी म्हणजे महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या जेवढेही मराठी वाचक आहेत त्यांच्यासाठी हा 15,000 पानांचा जो खजिना आहे तो पूर्णपणे मोफत आम्ही आता सध्या उपलब्ध करून दिलेला आहे. बरं, ते कुठे तुमच्या वेबसाईटवर का? आमच्या ग्रोईंग डॉट्स नावाचं अँड्रॉइड मोबाईल ॲप आहे, त्याच्यावर सगळं ते उपलब्ध करून दिले. अच्छा, तिथे ते आहे? हो, तिथे आहे. बरं, या काळात तुम्ही शासनाबरोबर पण काही प्रयोग केले? हो, आम्ही ना आज आम्ही जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे तर त्यांचं डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी आणि डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या 2 डिपार्टमेंट्सचे विद्यार्थ्यांसोबतच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही आज महाराष्ट्र आणि नॅशनल लेवलला आम्ही राबवत असतो. तर त्याच्यामध्ये जर विचार केला तर एक उपक्रम जो आहे तो GMRT नॅशनल लेवल सायन्स एक्झिबिशन म्हणून हा डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीचा उपक्रम आहे. याच्यामध्ये खास करून काय आपला ऑब्जेक्टिव्ह असा आहे की विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आपण कसा वाढवू शकतो. ओके, त्यांना नुसतं थेरॉटिकल नको तर त्यांना प्रॅक्टिकल लेवलने आपल्या आजूबाजूच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कसं त्यांना प्रवृत्त करू शकतो या दृष्टिकोनातून तो आम्ही आता कोविडच्या पिरियडमध्ये आम्ही हा उपक्रम सुरू केला होता. उद्योजकाला संधी कशी मिळते बघा, याचं हे अत्यंत मूर्तिमंत म्हणजे एक चांगलं उदाहरण म्हणून मला तुम्हाला सांगता येईल. हे काय घडलं की GMRT मध्ये दरवर्षी ऑफलाईन पद्धतीने एक्झिबिशन व्हायचा, पण कोविडचा ज्या वेळेला पिरियड आला तर त्यावेळेला ऑफलाईन सगळ्या गोष्टी बंद झाल्यात, म्हणजे एक्झिबिशनही बंद झाल्यात. मग त्यावेळेला एक उद्योजक म्हणून आम्ही त्यांच्यासमोर काय पर्याय ठेवला की आपण हे ऑनलाईन करू. ओके, मग ती एक संधी आम्हाला दिसली तिथं, आम्ही लगेच ती कॅच करण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळेला आम्ही तो प्रस्ताव त्यांच्या समोर दिला त्यांनाही तो खूप आवडला आणि एक ट्रायल म्हणून तो उपक्रम सुरू झाला की महाराष्ट्राच्या पुरता सुरू झाला तो. परंतु आज मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की 5 वर्षापासून तो सातत्याने चाललेला आहे आणि आज ते भारतातलं सगळ्यात मोठं ऑनलाईन सायन्स एक्झिबिशन म्हणून ओळखलं जात आहे. आणि ह्या 5व्या वर्षी आम्ही भारताच्या बाउंड्रीज क्रॉस केल्यात आणि त्याला जगाच्या पटलावर पण नेलं, म्हणजे जगातून सुद्धा आम्ही एंट्रीज त्याच्यामध्ये आता आणल्यात आणि हे अजून आम्ही विस्तारणार. म्हणजे जो कोविडच्या पिरियडमध्ये सगळं बंद झालेलं होतं त्यावेळेला आम्हाला ही मिळालेली ही एक संधी होती ज्याचं आम्ही आता मागच्या 5 वर्षापासून हे सगळं करत चाललेलं आहे. पण सायन्स एक्झिबिशन भरवणं ही इतकी सोपी गोष्ट नाहीये ना. म्हणजे तुमचं तंत्र जे काही आहे IT रिलेटेड जे काही तंत्र आहे ते तुम्ही वापरलं ही गोष्ट ठीकच आहे, पण त्याच्याबरोबरनी वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञान आणि ते जे काही मुलं करता आहेत प्रयोग त्यातली ऑथेंटिसिटी, त्यातला चांगलेपणा, त्यातनं मिळणारं इतरांना मिळणारं ज्ञान हे सगळं तपासून घेणं ही एक जबाबदारी असते. अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही शिक्षण आणि तंत्रज्ञान या दोन्हीचं बॅलन्स करत ते भरवताय आणि 5 वर्ष झाले तो उपक्रम चालू आहे आणि तो वाढत चाललाय. हाही एक भाग आहे. मग आता जसं तुम्ही म्हणालात ना, मग आम्ही त्याच्यामध्ये एक क्रेडिबिलिटी निर्माण व्हावी, मग याच्यासाठी मग आम्ही आज आमची 60 विज्ञान शिक्षकांची टीम आहे. प्रत्येक व्हिडिओ आम्ही 3 वेळा सुद्धा इव्हॅल्युएट करतो त्याच्यामध्ये विथ द हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी. म्हणजे शिक्षक त्यांच्या घरी असतात, आम्ही आमच्या इकडे असतो, पण काम अगदी सुरळीत पद्धतीने चाललेलं असतं. त्याच्यानंतर अजून एक आम्ही ना डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा एक उपक्रम आम्ही राबवत असतो, नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेस म्हणून. हाही अतिशय सुंदर उपक्रम आहे शासनाचा. तर तो आम्ही आता महाराष्ट्रातल्या खूप साऱ्या मुलांपर्यंत घेऊन जातो. त्याच्यामध्ये कसं आहे की PhD मध्ये जो थेसिस प्रकार आहे की आपण एक गृहीतक निश्चित करतो, मग ते त्याच्यावर काहीतरी प्रयोग करतो आणि मग त्याच्यानंतर ते गृहीतक सिद्ध झालं किंवा सिद्ध नाही झालं असं जे कन्क्लुजन काढतो, संशोधन करतो, तर हीच पद्धत मुलांमध्ये त्यांच्या शालेय जीवनामध्ये रुळावी याच्यासाठी हा उपक्रम घेतला जातो. ओके, आणि मला आनंद वाटतो की ग्रोईंग डॉट्स ज्यावेळेला या उपक्रमामध्ये इन्व्हॉल्व्ह झालं तर आम्ही त्याचे जे
3,000 पर्यंत जी विद्यार्थी संख्या एनरोलमेंटची होती ती आम्ही डायरेक्ट त्याला दुप्पट केला, 6,000 पर्यंत ती नेली. आणि या वर्षी आम्ही अजून पुढे त्याला घेऊन जाणार आहोत. अरे वा वा वा. किती शाळांमध्ये चालू आहे आता? बघा म्हणजे ग्रोईंग डॉट्सचे जे वेगवेगळे जे उपक्रम आहेत ना ते आता भारत आणि महाराष्ट्रातले मिळाले आहेत तर 1200पेक्षा जास्त शाळांमध्ये चाललेले आहेत. आणि त्याच्यानंतर आज आपलं जे ग्रोईंग डॉट्सचं जे मोबाईल ॲप आहे हे 1 लाखपेक्षा जास्त मुलांनी त्याचा वापरही केलेला आहे आणि ते रेग्युलर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अटॅच आहेत. वा वा. म्हणजे तुम्ही माहितीकडनं ज्ञानाकडे विज्ञानाकडे आणि पुन्हा बदल गरजेप्रमाणे त्यात बदल करत करत तुमच्या व्यावसायिकतेकडे पण स्थिर होण्याकडे चाललेलो होतं. म्हणजे कोविडच्या काळामध्ये खूप जणांचे व्यवसाय बंद पडले, संकटात आले, पण त्यातही तुम्ही पुन्हा संधी शोधून ते आणखी चांगलं पुढे टिकणारं केलं. कोविडच्या काळामधला एक अनुभव मला तुम्हाला शेअर करा असं वाटतं की जस्ट कोविड सुरू आता हा म्हणजे कोविड ज्या वेळेला आला त्याचे 1-2 वर्ष आमच्यासाठी पण ट्रान्समिशनचा पिरियड होता. कारण हे जसं ज्ञानगंगाचा जो विषय होता तर इंटरनेट वगैरेने तो थोडासा कमी व्हायला लागलेला होता. मग आम्ही स्कूल ERP आम्ही डेव्हलप केलेली होती आणि त्याच्यानंतर कोविडमध्ये म्हणजे शाळा सुरू होत होत्या आणि त्याच पिरियडमध्ये आम्ही मार्केटिंग सुरू केलं. इम्प्लिमेंटेशन 1-2 शाळांमध्ये आम्ही करायला सुरुवात करणार आणि कोविड आला आणि त्याच्यामुळे सगळ्या शाळा बंद पडल्या. आणि आम्हाला असं वाटत होतं की 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी शाळा सुरू होतील, पण दुर्दैवाने स्कूल्स ह्या 2 वर्ष बंद राहिले. आमच्यासाठी तो काळ इतका सोपा नव्हता खरा, कारण ऑलरेडी ट्रान्समिशन पिरियडमध्ये होतो. त्याच्यानंतर एक पूर्ण मेहनत घेऊन आम्ही वेगवेगळ्या रिक्वायरमेंट्स अंडरस्टँड करून स्कूल ERP बनवली, परंतु स्कूल ERP नंतर शाळाच बंद पडल्यात. मग काय करायचं हा एक मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा होताच त्यावेळेला. परंतु एक आहे ना, मला व्यवसायामध्ये एक गोष्ट अशी जाणवते की सातत्य खूप महत्वाचं आहे. अडचणी येतात, वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात, कधी त्याच्यावर सोल्युशन निघतात, कधी सोल्युशन निघत नाही, परंतु आपण त्या रस्त्यावर थांबणं किंवा चालत राहणं आणि सातत्याने बदल न करणं ही खूप महत्वाची गोष्ट असते. कारण आपण जसं त्या रस्त्यावर चालत राहतो ना आपला अनुभव वृद्धिंगत होत असतो आणि तोच खरं एका पिरियड नंतर आपल्याला तिथं स्कोप आणि हे पण करत असतो. आणि मग जसं मी तुम्हाला GMRTचं उदाहरण म्हणालो, मग ते आमच्यासाठी काही नवीन संधी तिच्यातून निर्माण झाल्या ज्या आम्ही पुढं कंटिन्यू करत गेलो. म्हणजे हे तुम्हाला जेव्हा कळलं म्हणजे एक मुद्दा वीक असा होता की शाळा बंद पडतायत, पण दुसऱ्याच वेळेला तुमची ताकद अशी होती की तुम्ही IT वापरत होतात. बरोबर. म्हणजे तुमचं तंत्रज्ञान ही तुमची ताकद आणि शाळा बंद पडल्यात ह्या तुमची कमतरता, तर त्या दोन्हीचा मेळ घालून तुम्ही बरोबर तुमचा रस्ता निवडला आणि सुदैवाने तुम्हाला तो मिळाला. खरंय. आता मला पुढचा असा प्रश्न आहे की आता न्यू एज्युकेशन पॉलिसी येते आणि मग ह्याच्यामध्ये दिशा बदलतायत विचारांच्या, अभ्यास करण्याच्या, आणि त्यामध्ये मग आता तुम्ही शिक्षणातच काहीतरी करता आहात. म्हणजे कितीही कुठेही काही फिरलं तरी शिक्षण हा त्याचा पाया आहे. अगदी बरोबर. मग त्याला आता पुन्हा तुमच्या व्यावसायिक दृष्टीने आणि शिक्षणाच्या दृष्टीने कशी दिशा देत आहे? अतिशय चांगला प्रश्न विचारला. न्यू एज्युकेशन पॉलिसी ही 2020 मध्ये डिक्लेअर झाली आणि आता ती शाळांच्या स्तरावर किंवा जे काही एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर आहे भारतामधलं तर त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करायला आता ती सुरुवात झालेली आहे. 2030 पर्यंतचं ते शासनाचं ध्येय आहे की तोपर्यंत आपण सगळीकडे हे इम्प्लिमेंट करावा असं. बरोबर. न्यू एज्युकेशन पॉलिसी ना त्याच्याने खूप एज्युकेशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा असतील, बदल असतील, हे मोठ्या प्रमाणावर घडून येत आहेत. किंवा शिक्षणाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तोही समाजाचा बदलण्यामध्ये ही न्यू एज्युकेशन पॉलिसी एक महत्वाचं योगदान त्याच्यामध्ये देणार आहे. आतापर्यंतचा जर थोडासा विचार जर केला आपण मागचा तर त्याच्यामध्ये कसं होतं की बाबा पाठांतर केलं, परीक्षा दिल्या, ते अपेक्षित वाचलं की परीक्षा दिल्यात, मार्क चांगले पडलेत की आपण आयुष्याचं सर्टिफिकेशन होत होतं त्याच्यामध्ये आणि नोकरी मिळण्यामध्ये आपल्याला मदत होत होती. परंतु आता थोडासा काळ बदललेला आहे. सगळेच मुलं तुमचे 90% मार्कशीट मध्ये यायला लागलेले आहेत. मग त्यांच्यामध्ये ॲबिलिटीज क्रिएट होत आहेत का हा एक मोठा प्रश्न आज सगळ्या स्तरावर विचारार्थ पण आहे आणि तो खरा पण आहे तितकाच. आणि त्यालाच खरं आहे ना न्यू एज्युकेशन पॉलिसीने त्याला हायलाइट करण्याचा प्रयत्न
केलेला आहे खरा, की आपण आपल्याला रोट पद्धतीने जायचं की आपल्याला क्षमता आधारित मुलांमध्ये एज्युकेशन द्यायचं, हा एक महत्त्वाचा सिनेरिओ याच्यातून निर्माण झालेला. आणि ही सुद्धा एक खूप मोठी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी सगळ्याच एज्युकेशनमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी निर्माण झालेली आहे. आता आम्ही मग त्याच्यामध्ये ॲज अ ग्रोईंग डॉट्स आम्ही काय कंट्रीब्यूट करतोय याच्यामध्ये, तर आम्ही त्याच्यामध्ये ग्रोईंग डॉट्स परक नावाची एक सिस्टम आणलेली आम्ही. मराठी भाषेशी संबंधित व्यवसाय होऊ शकतो, तो फार फार तर छंद असू शकतो. यावर पोटापाण्याची व्यवस्था कशी होईल असा प्रश्न नेहमी विचारला गेला. पण कामाचा दर्जा, त्या ध्यासाचं वेड आणि कल्पकता या मदतीनं तुम्ही तुमचं स्वप्न साकार केलं. त्याचा आलेख सतत उंचावणारा राहो यासाठी आमच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या बाबतीत आणखी मार्गदर्शन किंवा सहकार्य हवं असल्यास इच्छुक व्यावसायिकांनी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्यवसायांना अशा पद्धतीनं मराठी भाषेशी जोडून डिजिटल माध्यमांच्या मदतीने व्यवसाय करणाऱ्या इतर प्रथितयश उद्योजकांच्या मुलाखती पण सार्थ मराठीच्या इतर भागांमध्ये तुम्ही नक्की ऐका. धन्यवाद.